अवैध गुटखा वाहतूक करणारा पिकअप पकडला. भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अवैध गुटखा वाहतूक करणारा पिकअप दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोज रविवारला सकाळी 9 वाजेच्या सुमारास भोकरदन ते आनवा रस्त्यावर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की भोकरदन ते आनवा या रस्त्याने सकाळी 9 वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाची पिकअप MH20 GC 8180 अवैध प्रतिबंधित गुटख्याची चोरटी विक्रीकरिता घेऊन जाणार असल्याची माहिती भोकरदनचे पोलीस निरीक्षक सिंघम किरण बिडवे यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असून त्यांनी लगेच आनवा ते भोकरदन रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. लगेच एक पथक त्या दिशेने वाकडी ते मनापूर या रस्त्यावर सापळा रचून अवैध प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे पांढऱ्या रंगाचा पिकअप पकडला. सदर पिकअपमध्ये विमल राजनिवास प्रतिबंधित गुटखा मिळून आला असून सदर वाहनाबाबत चौकशी करून सदरील वाहन चालक विष्णुकुमार ओमवीर सिंग, जितेंद्र अखेसिंग राहणार आत्मज धनिबा आग्रा उत्तर प्रदेश यांच्या ताब्यातून पिकअप ताब्यात घेऊन पंचनामा केला असता वाहनासह 20,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरबाबत अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन जालना यांना कळवून पुढील कारवाई करिता कळविण्यात आले आहे. सदरील कारवाई भोकरदनचे नवनियुक्त सिंघम पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राकेश नेटके, पोलीस कॉन्स्टेबल किशोर मोरे, लक्ष्मण रानगोते, पोलीस ठाणे भोकरदन यांनी केली आहेत. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना.